नमस्कार. एम मराठीच्या महानगरपालिका रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. या माध्यमातून आपण प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्याकडून त्यांची मते जाणून घेणार आहोत, त्या ठिकाणी असलेल्या अडचणी जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 1 मधील इच्छुक उमेदवार किसन शिंदे साहेब आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. साहेब, महानगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिलीच निवडणूक आहे आज. याकडे तुम्ही काय दृष्टिकोनातून बघत आहे? महापालिकेची ही पहिली निवडणूक आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण गेली 9 वर्षे 4 वर्षे एक्स्ट्रा झाले इलेक्शन झालं नाहीत, त्यामुळं लोकांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. आणि मी इथं गेल्या 5 वर्षामध्ये नगरसेवक म्हणून काम केल्यामुळं लोकांच्या अपेक्षा आणि थोड्या वाढलेल्या आहेत आणि मी बऱ्यापैकी आश्वासनं पूर्ण केल्यामुळं लोकांच्या माझ्याकडून आणि अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळं पहिलीच ही महत्त्वपूर्ण निवडणूक मी लढवणार आहे आणि जिंकणारी आहे असा माझा विश्वास आहे. या भागातील नागरिकांच्या पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, गटरी, स्वच्छतेबाबत प्रश्न गंभीर आहेत. त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न देखील मोठा आहे. त्याकडे तुमची काय भूमिका आहे? या प्रभागातील मी बऱ्यापैकी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा काही रस्ते किंवा गटरी राहिले असतील तर त्या मी या निवडणुकीनं जिंकून आल्यानंतर मी पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करणार याची मला खात्री आहे. आणि तसेच पाण्याचा प्रश्नाबद्दल म्हणला तर मी गेल्या 9 वर्षामध्ये नगरसेवक म्हणून काम करत असताना म्हणजे 5 वर्ष आणि इतर 4 वर्ष जवळजवळ 15 बोरिंगचं काम मारून दिलेलं आहे. त्यापैकी 11मध्ये मोटर आपण बसवलेले आहेत. पाण्याची समस्या भागातील बऱ्यापैकी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा अजून नगरपालिकेमार्फत आपण नगरसेवक झाल्यानंतर नगरपालिकेमार्फत जी पाण्याची योजना आहे त्याचा पाठपुरावा करून लोकांना जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. आणि आता अजून एक आनंदाची बातमी म्हणजे कट्टीमुळेचं पाणीचं पाईपलाईन बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे आणि एक्स्ट्रा 22 MLT पाणी आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न निकालात निघेल असं मला वाटते. एकंदरीत जर पाहिलं तर तुम्ही बऱ्यापैकी या भागातील प्रश्न सोडवलेला आहे, पण नागरिकांनी परत एकदा तुम्हाला संधी का द्यावी असं वाटते? एवढंच मी म्हणतो की मला पहिला नागरिकांचा आभार व्यक्त करावा लागेल. मला 5 वर्ष संधी दिली. इथून पुढं मी अधिक जोमानं काम करण्यासाठी आणि ज्या इतर काय नवीन आपण योजना विकासाच्या आणण्यासाठी लोकांनी मला निवडून दिलं पाहिजे. आणि लोकांच्या वैयक्तिक पण जी कामं असतील त्यांच्याही मी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं मला जर परत एकदा चान्स दिला तर मी आणि अत्यंत जोमाने काम करून लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. राजकारणासोबत तुम्ही सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असता, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? राजकारण हे मी जरी करत असलो तर सुरुवात माझी ही समाजकारणातून आणि एका मंडळाच्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळं मला समाजकारण करत असताना सुरुवातीपासून मी समाजकारणात केले. मंडळ एक स्थापन झालं, त्या माध्यमातून आपण मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला. बरेच लोकांचे जे आपले मंडळे आहेत त्यांना एकत्र करून आपण स्पर्धा भरवणे, लोकांचे आरोग्य शिबिर घेणे, हे करतच मी समाजातनं समाजकारण करत असतो. तुम्ही समाजकारण येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही समाजकारण प्रथम ठेवणार की राजकारण प्रथम ठेवणार? मी प्रथम समाजकारणच ठेवणार. राजकारण हे काय होत असते, पण समाजकारण केल्याशिवाय राजकारण करता येत नाही एवढं मी खात्रीपूर्वक सांगतो. मग यंदाच्या निवडणुकीमध्ये तुमचा नागरिकांसाठी पायाभूत सुविधा देण्याचा पुढील वाटचालीचं काय मानस असेल? पायाभूत सुविधा म्हणजे जे आपला आता वाढीव भाग आहे, कारण शहापूर गावठाण जुना आहे, तसेच वाढीव भाग बरेच प्रमाणात आलेला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा करण्यासाठी दर 6 महिन्याला नवीन वसाहत म्हणजे नवीन घरं उभारतात. त्या ठिकाणी मी पायाभूत सुविधा, गटरे असतील, पाणी असेल, लाईट असेल, मी देण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. कारण तोरणानगर असेल आणि इकडं सावली सोसायटी असेल, शिवनेरी कॉलनी असेल, आर के नगर असेल, तसं स्टारनगर असेल, या ठिकाणी पायाभूत सुविधा करण्याची थोडी आवश्यकता आहे आणि ती करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. वाढीव भाग असल्यामुळे मग कचऱ्याचं ढीग समस्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे इथं. त्याबद्दल महापालिकेकडून काय अपेक्षा असेल? महापालिकेकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की हा एरिया वाढीव असल्यामुळं थोडा कचरा इतरत्र जास्त पडला असतो, त्यांनी कचरा तो वेळेवर उचलून घेऊन गेले तर आपला परिसर स्वच्छ राहील. आणि तो पण त्यासाठी पण मी स्वतः सकाळी 7 वाजल्यापासून उठल्यापासून त्यांच्या मागं लागून कचरा उचलण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. आणि इथनं जर करतोयच आणि इथून पुढं पण महापालिका माझी एवढीच विनंती आहे की थोडी आपण यंत्रणा जर चांगली सक्षम केली तर हा कचऱ्याचा प्रश्न 100% सुटू शकतो. धन्यवाद साहेब. आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा.
प्रभाग क्रमांक 1 मधील इच्छुक उमेदवार आपल्यासोबत होते आज. त्यांनी नागरिकांच्या अडीअडचणी समस्या सगळं सांगितलेल्या आहेत. गेल्यावेळी पण त्यांनी एक टर्म नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पद भूषवलेलं आहे. तसेच सभापती म्हणून देखील भूषवलेलं आहे पद. त्यावेळी बरेच विकास कामे केलेले आहेत. यावर्षी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक असल्यामुळे त्यांचा पुढील मानस देखील आपल्यासमोर ठेवलेला आहे. कॅमेरामन निखिल विसेसह रोहन रेल्गे, ए मराठी, इचलकरंजी.